विधान परिषदेचे आमदार मनीषा कायंदे आपल्यासोबत आहेत. काय सांगणार आत्ता सध्या युद्धाची जी परिस्थिती आहे त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला देखील बसलेला आहे. दादरसारख्या शहरांमध्ये देखील वडापावची जी किंमत आहे ती 5 रुपयाने वाढवली गेलेली आहे. पेट्रोलच्या रांगा लागलेल्या आहेत. सर्वसामान्य लोकांना गॅस देखील मिळत नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाही, खरं आहे तुम्ही म्हणता ते की पुष्कळ ठिकाणी या झळा पोचायला लागल्या आहेत. लोकांना ज्यांच्याकडे पाईप गॅस आहे त्यांना अजून ही झळ पोचली नाही. परंतु अनेक ठिकाणी सिलेंडरचा तुटवडा, काही लोकांनी त्याचा काळा बाजार सुरू केला. अत्यंत आम्ही सभागृहात दोन्ही सभागृह याच्यावर विरोधकांनी असो आणि सत्ताधारी दोन्ही लोक बोललेले आहेत. कारण कसं आहे, सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये, कोणी उपाशीपोटी या मुंबईत किंवा महाराष्ट्रात झोपू नये, हीच आमची इच्छा आहे. पाहायला गेले तर विरोधक तिकडेच पाहायला गेले तर विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत. ते म्हणतात की सत्ताधाऱ्यांच्याकडून सर्वसामान्यांसाठी मदतीचा हात पोचत नाही आहे. नाही, ते फक्त कार्डबोर्डवर सिलेंडर घेऊन येतात आणि इकडे पायऱ्यांवर प्रदर्शन करतात. बाकी त्यांनी फील्डवर उतरून काम करावं, लोकांना मदत करावी, जसे आम्ही मदत करतो आहे. ताई, आणखीन एक प्रश्न ग्लोबल हॉस्पिटलच्या संदर्भातला आहे. आता पायऱ्यांवरती उपोषणाला बसलेले लाक्षण कुमार अजय चौधरी, पाहायला गेलं तर 150 कोटींचा घोटाळा झालेला आहे त्या हॉस्पिटलमध्ये. परंतु वारंवार प्रस्ताव मांडून देखील सभागृहामध्ये या विषयावर बोललं गेलं नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. आता याबाबत जरा मला माहिती घ्यावी लागेल. ग्लोबल हॉस्पिटलचा विषय मी देखील वर्तमानपत्राच्या माध्यमातून वाचला होता. परंतु सभागृहात आता मंत्री महोदय काय उत्तर देतात याच्याकडे आपण बघूया. धन्यवाद ताई. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.